नमस्कार, गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मकर संक्रांतीला गुळपोळी, होळीला पुरणपोळी, अक्षय तृतीयेला आमरसपोळी आणि गुढीपाडव्याला मात्र श्रीखंडपुरी। पौराणिक कथेनुसार महाभारतातील भीम जेव्हा बल्लव या नावानं स्वयंपाक करीत होता तेव्हा त्यानं श्रीखंड हा पदार्थ पहिल्यांदा तयार केला आणि या श्रीखंडाच्या सेवनानं श्रींना म्हणजे श्रीकृष्णांना गाढ झोप लागली। त्यांच्या दिनक्रमात खंड पडला म्हणून या पदार्थाला श्रीखंड असं नाव पडलं। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। दुधापासून दही, दह्यापासून चक्का आणि चक्क्यापासून तयार होणारा श्रीखंड। केशर पिस्ता श्रीखंड करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला 1 लिटर म्हशीचं दूध घ्यायचं आहे, म्हणजेच 1 लिटर फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे आणि हे दूध आता आपल्याला मोठ्या आचेवर खळखळून उकळून घ्यायचं आहे। मात्र लक्षात ठेवा, दूध उकळत असताना या पद्धतीनं त्यामध्ये चमचा फिरवत राहायचा आहे। असं केल्यानं दूध तळाशी लागत नाही। हे पहा, आपल्या दुधाला खळखळून उकळी आली। आता गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि मंद आचेवर हे दूध आपल्याला 10 मिनिटं असंच एकसारखं उकळत ठेवायचं आहे। 10 मिनिटं मंद आचेवर दूध उकळत असताना सुद्धा चमच्याच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे आणि दूध उकळत असताना जी पातळ साय येते ना ती दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे। दूध उकळत असताना ते थोडंसं आटत असतं आणि पातेल्याच्या कडांना ते कोरडं होत असतं। ते कोरडं झालेलं दूधसुद्धा आपल्याला या दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे। 10 मिनिटं दूध उकळलं, आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पहा, एका भांड्यामध्ये मी बर्फाचं थंड पाणी घेतले। आता या थंड पाण्यामध्ये आपल्याला हे उकळलेल्या दुधाचं पातेलं ठेवायचं आहे आणि चमच्यानं एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे ते पटकन थंड होईल। म्हणजे हे पहा, दुधामध्ये बोट घातलं असता त्याचा चटका बसता कामा नये, परंतु ते कोमट लागायला हवं। हे पहा, आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये दही लावायचं आहे ना त्या भांड्यामध्ये 1 टेबलस्पून दही घालायचं आणि अशा पद्धतीनं हाताच्या साहाय्यानं ते भांड्याच्या तळाशी आणि सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचे, लावून घ्यायचे। असं केल्यानं आपलं दही सर्व बाजूंनी एकसारखं लागतं, त्याला एकसारखं टेक्स्चर येतं आणि ते लवकरही लागतं। परंतु लक्षात ठेवा, दही करण्यासाठी आपण जे 1 टेबलस्पून दही वापरले ना ते अगदी घरचं घट्ट ताजं दही असायला हवं आणि ते आंबट तर अजिबात असायला नको। तुम्ही जर दही लावण्यासाठी आंबट दह्याचा वापर केला तर दही आंबट होईल आणि मग चक्काही आंबट होईल, मग आपल्याला जास्त साखरेचा वापर करावा लागेल। भांड्याला दही लावून झाल्यानंतर हे पहा, आपण कोमट करून घेतलेलं दूध यामध्ये घालायचं आहे। भांड्यामध्ये दूध घालून झाल्यानंतर वाटीमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून दूध घ्यायचे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा 1 टेबलस्पून घट्ट दही घालायचे आणि हे घट्ट दही आपल्याला या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, प्लेन करून घ्यायचे आणि या वाटीमधील दुधामध्ये मिक्स केलेलं दही आपल्याला या 1 लिटर दुधामध्ये घालायचे आणि ते चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित हलवून घ्यायचे। आता या दुधावर झाकण ठेवायचे आणि दही तयार होण्यासाठी आपल्याला हे भांडं, त्या भांड्याला हात लागणार नाही किंवा ते हलणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचे। दही लागताना हे भांडं जर सारखं हलवलं गेलं तर मग दही आपलं एकसारखं लागत नाही आणि मग लवकरही लागत नाही। या रेग्युलर मेथडमध्ये दही तयार होण्यासाठी जवळपास 8 ते 10 तास लागतात, परंतु जर तुम्हाला दही लवकर तयार करायचं असेल तर काय करायचं, हे पहा, एक मोठं ओढणीसारखं कापड घ्यायचं, त्यावर एखादं स्वेटर, मफलर किंवा शाल ठेवायची किंवा कानटोपीत गुंडाळलं तरी चालणार आहे आणि यावर आता आपल्याला हे दही लावलेलं पातेलं ठेवायचं। आता हे पातेलं पूर्णपणे या दोन्ही कापडांनी लपेटून घ्यायचं, गुंडाळून घ्यायचं आणि अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे आपला हात लागणार नाही आणि जिथे उबदार असं वातावरण असेल। हे पहा, इथे मी दुपारी 12 वाजता हे दही लावण्यासाठी ठेवलं होतं, आता संध्याकाळचे 6 वाजलेत। आता गुंडाळलेलं कापड, स्वेटर बाजूला करूयात आणि दही लागले का ते पाहूया। पाहताय ना तुम्ही, आपलं दही कसं पांढरं शुभ्र आणि घट्ट तयार झालंय। ते पातेलं इकडे तिकडे हलवलं तरी सुद्धा ते दही इकडे तिकडे जात नाहीये। उलटण्याच्या साहाय्यानं काढून देखील दाखवतो, पहा कशी घट्ट वडी तयार झाली आहे। ते फ्रीजमध्ये ठेवल्यावर तर ते आणखीन घट्ट होईल, परंतु आपण तसं करणार नाही आहोत। अगदी 6 तासांमध्येच आपलं घट्ट असं दही तयार झालंय। आता कोणतंही एक अशा प्रकारचं खोलगट भांडं घ्यायचं, त्यावर गाळणी ठेवायची, गाळणीवर एक स्वच्छ सुती कापड ठेवायचे। आता या सुती कापडावर आपण तयार केलेलं दही घालायचे, कापड सर्व बाजूंनी गुंडाळून घ्यायचे, गोळा करून घ्यायचे आणि हातानं वर धरायचे। अशा प्रकारे वर धरल्यानं दह्यातील अतिरिक्त पाणी खाली निथळून पडेल। दह्यातील अतिरिक्त पाणी आपोआप निथळणं बंद झालं की हे पहा, हाताच्या साह्यानं हे दही आपल्याला असं दाबून दाबून घ्यायचे, म्हणजे त्यातील शक्य असेल तेवढं पाणी आपल्याला हाताच्या साह्यानं पिळून काढायचं आहे। आपण शक्य तेवढं पाणी पिळून काढलेलं आहे। आता ही दह्याची गुंडाळी सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करून घ्यायची आणि अशा प्रकारे गाळणीवर ठेवायची। गाळणीवर एक प्लेट ठेवायची आणि प्लेटवर एखादी खलबत्त्यासारखी जड वस्तू ठेवायची, म्हणजे दह्यावर भार पडल्यानं त्यातील अतिरिक्त पाणी खालच्या भांड्यात निथळलं जाईल।
आता हे गुंडाळून घेतलेलं दही आपल्याला कमीत कमी 4 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. हे वजन ठेवलेलं दही आपण फ्रीज बाहेर ठेवलं तर आपला चक्का जास्त आंबट होईल. मग आपल्याला जास्त साखर वापरावी लागेल. असं होऊ नये म्हणून आपण फ्रीजमध्ये ठेवतोय. हे पहा, मी मात्र मला वेळ असल्यानं दही रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं होतं, सकाळी बाहेर काढलंय. आता आपण कापडातून दही सोडूया, म्हणजे त्याचा चक्का तयार झालाय का ते पाहूया. हे पहा, भांड्यामध्ये किती पाणी जमा झालं, याचा अर्थ आपला चक्का अगदी व्यवस्थित तयार झाला असणार. पाहताय ना तुम्ही आपल्या दह्याचा कसा चक्का तयार झालाय. अगदी घट्ट असा गोळा तयार झालाय. मी तुम्हाला तोडून दाखवतो. पहा कशी वडी पडतीये. ते झालाय की नाही अगदी विकतच्या सारखा, मार्केटसारखा चक्का तयार. आता आपण याचं वजन करून पाहूया. पहा बरं, 1 लिटर दुधामध्ये आपला जवळजवळ 200 ग्रॅम इतका चक्का तयार झालेला आहे. आता एका वाटीमध्ये 1 टेबलस्पून कोमट दूध घ्यायचे आणि त्यामध्ये 10-12 केशराच्या काड्या भिजत घालायच्या. जोपर्यंत केशर पाकळ्या दुधामध्ये भिजतात तोपर्यंत एका बोलवर ही गाळणी ठेवायची आणि आपण तयार केलेला चक्का या गाळणीवर ठेवायचा आहे. आणि हे पहा, चमच्याच्या किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्यानं हा चक्का आपल्याला या गाळणीमधून गाळून घ्यायचा आहे. म्हणजे आपण पुरण कसं तयार करतो अगदी तसं. अशा प्रकारे चक्का गाळणीनं गाळून घेतल्यानं काय होईल, आपल्या श्रीखंडाला मऊ प्लेन असं एकसारखं टेक्स्चर येईल. हे पहा, आपला सर्व चक्का गाळणीतून गाळून झालाय, प्रेस करून झालाय. आता गाळणीच्या खालच्या बाजूला लागलेला चक्का आपल्याला बोलमध्ये काढून घ्यायचा आहे. काही जण अशा प्रकारे गाळणीतून चक्का काढण्याऐवजी मिक्सरवर फिरून घेतात, परंतु त्यानं काय होतं, आपला चक्का प्लेन तर होतो, परंतु मिक्सरचं भांडं गरम झाल्यानं तो पातळही होतो. चक्का बोलमध्ये काढून झाल्यानंतर हे पहा, यामध्ये आपल्याला अर्धी वाटी म्हणजे जवळपास 70 ते 75 ग्रॅम इतकी पिठी साखर घालायची आहे आणि ती विस्करच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं चक्क्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची आहे. हे पहा, चक्क्यामध्ये साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्या चक्क्याला कशी चकाकी आली आहे, ते अगदी क्रीम रोलमधल्या क्रीमसारखी. आपली पिठी साखर चक्क्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाली आहे, पूर्णपणे विरघळली आहे. साखर चक्क्यामध्ये व्यवस्थित मिक्स होण्यासाठी, विरघळण्यासाठी जवळजवळ 15 मिनटं लागली आहेत. आणि पाहताय ना तुम्ही आपला श्रीखंड किती घट्ट तयार झाला आहे. तो विस्करमधून तो खाली अजिबात लवकर पडत नाही आहे. अगदी हातानं हलवावं लागतो आहे तेव्हा तो खाली पडतो आहे. आणि अजून तो आपण फ्रीजमध्ये ठेवलेला नाही आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यावर तर तो आणखीन घट्ट होणार आहे. आता तयार झालेल्या श्रीखंडामध्ये आपण भिजत घातलेलं केशर आणि अर्धा टीस्पून वेलची जायफळ पूड घालायची आहे. आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत, एकजीव करून घ्यायचेत. लक्षात ठेवा, थोडंसं जायफळ यामध्ये घातलं ना तर श्रीखंडाला खूप छान अशी वेगळी चव येते. आपलं घट्ट असं केशर मिश्रित श्रीखंड तयार झालं आहे. आता यामध्ये आपण पिस्त्याचे काही काप घालूया आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर याऐवजी काजूचे, बदामाचे काप घालायचे असेल तर तेही तुम्ही घालू शकता. हे झालं आहे केशर पिस्ता श्रीखंड. जर तुम्ही यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्सचे काप घातले तर ते होईल राजभोग श्रीखंड. तयार झालेलं हे केशर पिस्ता श्रीखंड आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया आणि केशर पाकळ्या आणि पिस्त्याच्या कापांनी सजवूया. पाहताय ना तुम्ही, चमचा उलट केला तरीसुद्धा आपलं श्रीखंड खाली पडत नाही आहे, इतकं ते घट्ट झालं आहे. श्रीखंड सर्विंग बोलमध्ये काढून घेतल्यानंतर आपण ते अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे ते घट्ट तर होईलच, शिवाय थंडगार देखील होईल. तुम्हीसुद्धा येणाऱ्या चैत्र गुढीपाडव्या दिनी म्हणजे मराठी नववर्षादिनी अशा प्रकारे केशर पिस्ता श्रीखंड घरीच तयार करून नवीन मराठी वर्षाचं स्वागत करा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.